नमस्कार. मी यांचं आधीचं पुस्तक वाचल्यापासून हेच पुस्तक वाचलं. मी अश्विनीच्या शोधात होतो. ही अश्विनी नावाची जी पण त्यांची सखी आहे ती आमच्यातली आहे. त्यांनी यांना इतकं छान लिहितं केलंय आणि लिहितं ठेवलंय. त्यामुळे ही अश्विनी आहे कोण आणि ती कदाचित आमच्या एक महाराष्ट्र वगैरे म्हणजे जे नाना तऱ्हेचे उपक्रम असतात त्याच्यामध्ये ती सहभागी होईल का चुकून गेलेलं नाही ना तुम्हाला असेल असं मला केव्हापासून डोक्यात होतं. आणि आता त्यांनी एवढं अश्विनीचं सगळं जेव्हा सविस्तर वर्णन केलं कारण तो रेफरन्स होता तो तसा जुजबी होता. त्यामुळे आता सगळं वर्णन ऐकल्यानंतर तुम्ही धन्यता अश्विनी जय हो. यांचं माझी वर्षा यांची माझी फार ओळख नाही आहे. म्हणजे गेले डिसेंबर 5-6 महिने तिथे मी त्यांना प्रथम भेटलो आणि त्यानंतर आमचा जवळीक अशी तयार झाली की जणू काही खूप दीर्घकाळाचा स्नेह आहे. आणि तो स्नेह त्यांच्या कुठल्या पुस्तकांतून निर्माण झालेला होता. आणि त्यामुळे ती जी जवळीक असते ती वेगळी जवळीक असते. आपण जेव्हा 1 to 1 भेटतो व्यक्ती म्हणून भेटतो तेव्हाची भेट वेगळं असतं आणि पुस्तकातून जी व्यक्ती भेटते ती वेगळ्या प्रकारची असते. यांचं तसं झालं की प्रथम मी सावळ्या विठ्ठलाच्या देशात हे पुस्तक ज्या पुस्तकाला तो पुरस्कार मिळाला होता त्या निमित्ताने आमची भेट झाली होती. ते पुस्तक मी प्रथम पाहिलं वाचलं आणि मी कमाल खुश झालो. कारण त्यांनी इतक्या सहज स्वाभाविकपणे मग अशी अजितची दोन अजित आहे. एका अजितचं तुम्ही ऐकलेलं आहे दुसऱ्या अजितचं मनोगत आणि कदाचित कारण ऐकायला आपण उत्सुक आहोत. तर त्या अजितनी जे वर्णन केले ना ते खरं त्याची जी उपस्थिती होती त्यानंतर मला खरं काही बोलण्याची गरज नाही अशी अवस्था अजितनी माझी करून टाकली. परंतु त्या निमित्ताने हात मारते त्यांना का तर माझी तेव्हापासून जी अवस्था झाली ती अवस्था अत्यंत सरळ आणि वेगळ्या पातळीवर होती. तशात त्यांनी मला एकदम चढवावं नाही एखाद्या व्यक्तीला ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये कुतूहल आहे जे औत्सुक्य आहे अशा व्यक्तीने आपल्याला जर चढवलं तर कसं वाटतं तर बरं वाटतं. तसं मला एक दिवस सडनली त्यांचा फोन आला आणि त्यामध्ये म्हणाले की हे नवीन असं लिहिते संकलित केलेलं आहे आणि याला तुम्ही ब्लर्ब लिहिणं आहे तसं खूप सोपं काम असतं ना. म्हणजे की शेवटचे 2-3 परिच्छेद भलावण करणारे लिहायचे ते भलावण करणारे परिच्छेद हे यांना वेगळी भलावणीची खरी गरजच नव्हती पण ते लिहायचे म्हणून मी वाचत गेलो आणि ते पुस्तक वाचत गेलो तर सहजरित्या रमत गेलो. मग यांनी अगदी यथार्थ वर्णन केलेलं आहे की ते मला काही कानात यायचं नाही. ते पुस्तक माझ्या सतत वेगवेगळ्या तऱ्हेच्या संवेदना माझ्या जागृत होत गेल्या आणि या बाईनी म्हणजे या बाईचं एक वेगळ्या तऱ्हेचं रूप माझ्या मनासमोर आलं. कारण मला प्रत्यक्ष परिचय खूप कमी होता. ह्या विलक्षण आता मला म्हणताना हा शब्द वापरताना थोडं संकोच होतोय की ही विलक्षण अवखळ बाई आहे. 65-68 वर्षी एवढी अवखळ कशी असं मला सतत वाटत. पण ते जे सगळे अनुभव त्यांनी घेतलेले आहेत ना ते खरोखर त्या पद्धतीने घेतलेले आहेत. एखाद्या लहान मुलांनी उत्सुकतेनं सगळ्या जगाकडे पाहावं आणि आपल्याला काय वाटतंय ते आपल्या मित्रमंडळींची किंवा आईशी सहज शेअर करावं वेगवेगळ्या सुहृदांशी शेअर करावं तशा पद्धतीचं आहे. बारीक सारीक अनुभव छोटे छोटे अनुभव मग त्यांनी बरेच उल्लेख केले. मी हे पुस्तक वाचून झाले तर 2 महिने आणि नंतर माझ्या हाताशी ते नव्हतं त्याच्या काही कारणामुळे त्यामुळे मला त्यातले बरेचसे संदर्भ माहीत नाही आहेत. आता झटकन अजितनी सांगितल्यावर मला एक लेख आठवायला लागले आणि ते थक्क करणारे आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेचे लेख त्याच्यात मला आणखीन एक विलक्षण गोष्ट वाटली जो माझ्या वेगळ्या कुतूहलाचा भाग आहे की अशा तऱ्हेच्या व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटतात आणि मी आता तुम्हाला सांगितलं तसं वेगवेगळ्या माध्यमांतून भेटतात तेव्हा त्यांची वेगवेगळ्या तऱ्हेने ओळख होत असते. तशी मला यांची जी ओळख होत होती ती ओळख म्हणजे मला वाचनातून होत होती आणि त्या वाचनातून मला असं सारखं जाणवत होतं की या बाई विलक्षण लाघवी असणार. इतक्या लोकांना यांनी जोडून घेतलेलं आहे. किती लोकांना किती विविधतेने जोडून घेतलं आणि नुसतं जोडून नाही घेतलं. मग त्यांनी सांगितलं तर त्यांना सगळं आठवत आहे.
मला तर ऍक्च्युअली गेल्या महिन्यात काय गेल्या आठवड्यात मी कुठे होतो हे आठवत नाही. कुठे होतो म्हणजे मनाची कुठे होतो हे मला आठवत नाही. आणि म्हटलं यांना हे सगळं आठवतंय कसं? बालपणीचे किस्से, बालपणीचं माझं व्यक्तिशः मत अगदी वेगळं आहे. बालपणीचा काळ सुखायला ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे ते अत्यंत चुकीचं लिहिलेलं आहे. बालपणी इतका छळ असतो, समाजाने छळ असतो, आई बाबांकडून छळ होतो, शाळेतल्या शिक्षकांकडून छळ होतो, आपल्याला जे करावंच वाटतं ते कुठची गोष्ट करता येत नाही. आणि अशा वेळेला पण ह्यांचं पाहिलं तर बाळपण मजेतच आहे. अलिबागचे माझं काय सुदैवाने मी इथे रोह्याचाच असल्यामुळे मला हा सगळा परिसर माहित होता, भौगोलिक परिसर माहित असल्यामुळे या कुठच्या जगात राहत होत्या. हे जग वेगळं असणार. हे रायगड म्हणजे आमच्या काळचा कोल्हाबाई जायचं जग नव्हे, हे जग वेगळं असणार असं काहीतरी वाटायचं. पण नंतर जसं त्या पुढे वाढत गेल्या, त्यांच्या जीवनात त्यांचा सहचर आला, त्या सहचराची वेगवेगळ्या तऱ्हेने ओळख होत गेली. आणि नंतर तर धनंजय साक्षात म्हणजे किंबहुना नंतर ते धनंजयची आधी ओळख झालेली होती सावळ्यामध्ये. तर ते धनंजयची पत्नी सगळी गंमत होती. आणि मी यांच्या जणू काही कुटुंबाचा जसे तुम्ही सगळे सुरुवात आहात तसं जणू काही मी कुटुंबाचा भाग होत गेलो. आणि त्यांची ही गंमत अशी की त्या माझ्याशी फक्त फोनवरून बोलत होत्या. आणि फोनवरून बोलत असताना त्या अशाच भाषेत बोलायच्या की मी एका बाजूला ते सर 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 असायचं, सर ऐकलं की माझं मास्टर येतं. ते सर 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 असायचं, दुसऱ्या वेळेला ते अतिशय जिव्हाळ्यांनी बोलायच्या. हे असं ते दोन पातळ्यांवरचं ते वर्तन होतं आणि आमचं जे संभाषण होतं ना, आणि ते मुख्यतः पुस्तकाच्या संदर्भात व्हायचं. मला गंमत वाटायची की ही व्यक्ती आहे कशी. ते आता अजितचं बोलणं ऐकल्यानंतर आणि आधी मी तिन्ही पुस्तकं पाहिल्यानंतर मला आता त्या बरोबर अंदाज आलेला आहे. आणि मी त्यांना बरोबर आता पुढच्या वेळी जी आमची भेट होईल ती अधिक सफल आणि लाईक गुड फ्रेंड्स अशी होईल याची मला खात्री आहे. या पुस्तकातून ह्याचा मगाशी जे मला वाटतं अजितनी सांगितलं ना ते अधिक लोकांपर्यंत पोहोचवावं. ते लोक लेखी बोले सुने असं म्हणतात ना, तसं तो मला टोला होता की मी गांधारीच्या विषयी विविध तऱ्हेने ऐकायला मिळालेलं आहे. त्यामुळे गांधवांनी काहीतरी करावं. मला कुठचंही पुस्तक आणि बरं वाटलं आणि आवडलं ते असं वाटतं की ते अधिकाधिक लोकांपर्यंत जायला पाहिजे. मला हे जेन्युइनलीच वाटतं. पण माझा गेले 10-12 वर्ष 15 वर्ष माझा काही पुस्तक व्यवहाराशी काही संबंध नाही. परंतु एक आपण महत्वाची गोष्ट जाणून घेतली पाहिजे की तुम्हाला जे मानसिक पातळीवर झालं ना की पुस्तक ऐकू यायला लागलं ते आता मगाशी तुम्ही सांगितलं ना की कन्नडमध्ये ते ऐकवलंच जातं आणि ते अधिक लार्जर ऑडियन्सला ऐकवलं जातं. सो हे तुम्ही जेव्हा ट्रान्सफर मीडिया करताय ना तेव्हा ते अधिक लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि या नवीन काळाची ती महती आपण जाणून घेतली पाहिजे. मगाशी सहज आपल्या बोलण्यामध्ये किंडल वगैरे आलं तर किंडल ही महान गोष्ट आहे. किंडलवर मी प्रथम असं सुचवेन की आपण प्रथम असा प्रयोग करूया. थोडा खर्च असतो आणि तो जनरली लेखकाला करावा लागतो कारण प्रकाशक करत नाही. फक्त प्रकाशकांनी करावा पाहिजे कारण प्रकाशकाचाही त्याच्यात फायदा आहे. पण तो लॉंग टर्म फायदा त्याला स्वतःला कळतच नाही. पण लेखकाला नक्की कळतो कारण की त्याला जी आता जशी त्यांना विविध पत्र तुम्हाला आली किंवा प्रतिसाद आला आणि त्यांनी तुम्ही जे सुखावून दिला तर ते किंडलवरून अफाट घडतं. आणि अशा ठिकाणाहून घडतं की आपल्याला कळतच नाही. जगात सगळीकडून जातं किंडलला पुस्तक येणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपलं पुस्तक आलं आणि त्याचा लॉंग टर्म इफेक्ट कसा आहे की आपल्या नंतर ते अनंत काळ तिथे राहू शकतं. अनंत काळ किंडलवर राहू शकेल. इथे आता फिजिकल कॉपीज जरी सगळ्या लायब्ररीनी महाराष्ट्रातल्या घेतल्या तरी ते फिजिकल कॉपीजला मर्यादा आहे. पण या किंडलवरच्या पुस्तकाला आत्ता तरी माध्यमांचं जेवढं आपल्याला माहिती आहे मरण नाही. त्यामुळे पुस्तकं तुमची तिन्ही पुस्तकं ही किंडलला तुम्ही जरूर यावी घ्यायसाठी प्रयत्न करा. त्या संबंधात तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी जरूर करेन पैशाशिवाय. म्हणजे आर्थिक मदत ज्याच्या तिकडे त्याचं काय असतं हे पुस्तक जरी वाचलं गेलं ना तरी वाचलं गेलं ते 2 पैसे लेखकाच्या नावाने जमा होतात. म्हणजे जे सुख आपण लता मंगेशकरचं पाहिलं ना म्हणजे तुम्ही नाही पाहिलं तुमच्यापैकी तिथे बरेच तरुण लोक तिथे काही तरुण लोक दिसत आहेत. पूर्वी असं आम्ही लता मंगेशकरचं गाणं ऐकलं ना की वाटायचं यातला 1 पैसा HMBनी त्यांच्या खात्यात टाकला बरं का. म्हणजे मी गाणं ऐकलंय आणि माझा पैसा लता मंगेशकरच्या खात्यात गेलाय असा एक सुख असायचं. ते HMBची कडे ज्या प्रकारचे त्यांचे कॉपीराईट्स आहेत तर तसे सर्वसाधारण आपण अप्रसिद्ध लेखक सुद्धा किंडलशी असाच व्यवहार होतो आणि तो अतिशय पुढे उत्तमरित्या चालवला जातो. त्यामुळे मी किंडलवर जावं असं माझं
सुचवणार आहे. किंबहुना या प्रकारचं ज्यांनी ज्यांनी लेखन केलेलं आहे आणि प्रकाशनाविषयी ज्यांना ज्यांना कोणी बरे वाईट अनुभव आलेले आहेत त्या सगळ्यांनी करा. मला ह्याच निमित्ताने अजित देशमुख यांना असं सांगायचं, जर तुम्ही इंग्रजी पुस्तक केलं असेल ते सावळ्या विठ्ठलाच्या देशाचे उत्तम इंग्रजी पुस्तक आहे, ते इंग्रजी पुस्तक ताबडतोब प्रथम किंडलवर टाका आणि नंतर पाहिजे तर प्रकाशक, कारण की इंग्रजी पुस्तकाला प्रकाशक मिळणं थोडं भान माहिती नाही तुमची अरेंजमेंट झाली असेल तर थोडं अवघड असतं. हिंदीला थोडं सोपं पण इंग्रजीला खूपच अवघड आणि झालं तरी ते मार्केटिंग हल्ली मराठीतही कोणी करत नाही. आपल्याला एक नीट समजून घेतलं पाहिजे की माध्यम बदललेलं आहे. आपल्याला कितीही वाचनाचं औत्सुक्य असलं ना तरी वाचक आता कशा प्रकारचा राहिला आहे. वाचक खूप आहेत महाराष्ट्रात, वाचक खूप आहेत, परंतु ते कशा प्रकारचे आहेत महाराष्ट्रातच नव्हे तर सगळे देशभर आहेत, जगभर तर अफाटच आहेत. पण ते कशा प्रकारचे आहेत की ते समजा मी सतार वाजवतो आणि अजित देशमुख फ्लूट वाजवतात, तर तुमचं फ्लूटचं जग असतं ते वेगळं असतं, मला ती हौस असते आणि मला सतारीचं जग आहे ते मला सतारीच हौस असते. आपण म्युझिक म्हणून एका पातळीवर असतो कुठेतरी, परंतु त्याचा एकमेकाशी काही संबंध नसतो. तसं पुस्तक वाचन हे छंद म्हणून वेगळं. आम्ही जेव्हा ग्रंथालय सुरुवात केली ग्रंथालयाला तेव्हा ती सामाजिक गरज होती, ते नवीन माध्यम उपलब्ध झालं, नवीन वेगवेगळ्या तऱ्हेचे जे समाज जागृत होत होते त्यांच्यासाठी ते नवीन माध्यम उपलब्ध होत होतं. आणि गावोगावी आम्ही जेव्हा जायचो, मग सांगितलं तर खरोखरच होतं, म्हणजे तो काळच होता आणि तिथे नुसतं ग्रंथालय येते गावाकडे असं म्हटल्यावरच ते उत्सुकतेने लोक पाहायला लागायचे की कोणतरी येणार आहे आणि आपण त्यांना भेटणार आहोत किंवा त्यांच्याकडून आपण पुस्तकं घेणार आहोत. आमची जवळजवळ 35 सेंटर्स त्यावेळेला होती सगळ्या महाराष्ट्रावर. जशी शिवसेनेच्या शाखा असायच्या ना पूर्वी, एकेकडे शाखा असायच्या तशा ग्रंथालयाच्या शाखा असायच्या. तर आता ते ग्रंथालयाच्या शाखा नाही आहेत, शिवसेनेची शाखा अजून त्यांनी राजकारणाच्या आधाराने टिकून आहेत, पण ते ठीक आहे. त्यामुळे ह्यापुढे आपण असा औत्सुक्य फार हे करण्याची गरज नाही. आपण ते काही जुने मंत्र म्हणतो की नाही का मुलांनो श्लोक म्हणा, ते श्लोक म्हणण्याची गरज नाही. आता श्लोक बटन टाकलं की श्लोक येतो, त्यांनी वाचावा वाटेल त्यांनी जरा वाचायचं वाचू नये. त्याचा पाठीमागचा महत्वाचा प्रश्न कुठचा आहे, तो प्रश्न जाणणं महत्वाचं आहे. प्रश्न आहे तो संस्काराचा आहे. श्लोक म्हणायला सांगितल्यावर श्लोक म्हणणं, शुद्ध म्हणणं वगैरे सगळ्या उत्तम गोष्टी होत्या. पाढे म्हणणं, आता कोणी कोणाला पाढे म्हणायला सांगतं का घरात घरोघरी नाही सांगत, कारण पाढ्याच्या पलीकडे आपल्याला आम्हाला फक्त आवडीच यायची, आता 4:30 की पण येते, कारण ते 1 मिनिट नाही फार होत. तर असं होत असताना आपण परत तेच आग्रह धरायचे का बदलल्या गोष्टीचा विचार करायचा. मला असं वाटतं की आपण संस्कार कशा पद्धतीने, इथे मुख्यतः मध्यमवर्गीय समाजातले आपण सगळे लोक जमलेले आहोत, ह्या उत्तम लिहित आहेत, त्याच्यातून उत्तम संस्कार होत आहेत. आता हे संस्कार पास ऑन कसे होतील, पुढील पिढीची पिढी पोचतील कसे याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेचे मंत्र शोधायला पाहिजे. ते मंत्र फक्त जुने मंत्र शोधून आपल्या ते वेळेला अशा लायब्ररीत लायब्ररीत लिहिलं असेल की नाही, पवारसाहेब सांगतील वाचा वाचनासारखा गुरु नाही वगैरे वगैरे. आता कोणी असं पाठवणे वाचत नाही, कारण सतत आपलं लक्ष याच्यावर असतं. बरोबरच आहे आणि ते स्वाभाविक आहे आणि ते जरुरीच आहे. माझा जे लोक मराठी तुम्ही म्हणाला ते इतकं उत्तम मोबाईलला विरोध करतात त्याला माझा पाठिंबा नाही. मोबाईल इतकी सहज त्याला विद्यापीठ जरा कुचेष्टीने म्हणतात, पण कुचेष यांची जी कहाणी आता ऐकली तर तुम्ही तिथं 2 मिनिटं विचार करा. संवेदना आहेत त्या तुमच्या जागा करा. संस्कार कशासाठी तर ते संवेदना जागा होतं. आता आपल्या संवेदना आहेत का? आपल्या कुटुंबात सुद्धा संवेदना राहिलेली नाही, सगळ्या समाजात तर फारच झालं. आणि हा जो बदललेला काळ आहे ना, हा बदललेला काळ आपल्याला अशा पुस्तकांतून आढळतो आणि अशा पुस्तकाचे जे मगाशी सांगितले त्यासारखे जे निवडक वाचक असतात त्या निवडक वाचकांनी त्याचा आस्वाद घेऊन ते पुढे कसं पाठवता येईल, ते पुढे संस्कार पुस्तक नाही पाठवायचं म्हणजे ज्यांना इच्छा आहे तरी घ्यावंच, माझा काही विरोध नाही. पुस्तक जितक्या लोकांकडे जाईल तेवढं जावं, पण ते जाईल या अपेक्षेने आपण शांत बसून चालणार नाही. आपल्याला त्याचा जो गाभा आहे तो गाभा अधिकाधिक समाजापर्यंत कसा पोहोचवता येईल, त्याच्यातून एक वेगळ्या तऱ्हेचा समाज घडवता येईल की नाही. आपल्या
म्हणजे अलिबागची मी फायनल परीक्षेला अलिबागमध्ये आलो आणि माझा मॅट्रिकचा रिझल्ट हा 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलाड गावी जाऊन घेतला होता. म्हणजे तेव्हाच वर्तमानपत्रात पाहिला होता. आता ह्याच्या गोष्टी मी जर सांगत बसलो तर तुमच्याशी शेअर करतो याचं कारण तुम्ही थोडं तरी ऐकून घ्या. माझी नातवंड नाही ऐकून घेतली ते गेल्यावर म्हणते माहिती कळतच नाही का त्यांना. आता जे त्यांना कळत नाही ते सांगत राहायचं म्हणजे यांच्या केनियाच्या भाषेत बोलण्यासारखं आहे की नाही. म्हणजे केनियाची भाषा ते भले बोलत असतील, आपण कसे बोलणार. तेव्हा आपण नीट जाणून घेऊया. ही पुस्तकं जरूर चांगल्या पद्धतीने आज त्यांची जी पुस्तकं आहेत आलेली ती आपण सगळे विकत घेऊया. ती कशासाठी विकत घ्यायची तर आपण वाचायची आणि त्याचा संस्कार पुढच्या पिढीपर्यंत आणि आम समाजापर्यंत पोहोचवायचा. ही महत्वाची जबाबदारी आपली आहे आणि ती जबाबदारी या निमित्ताने मला तुमच्याकडे शेअर करायची होती. तुम्ही मुद्दाम वर्षा कोळेकर यांनी मला गेल्या 3-4 महिन्याच्या अवधी इतक्या वेळेला आमचा संपर्क झाला फोन करून बऱ्याच वेळा आणि आम्ही त्या अतिशय आस्थेने इतकी आस्था माणसांच्या मनामध्ये असते कोणच मी तप होतो तेवढ्या आस्थेने बोलायच्या आणि सर करायचं तेवढं फक्त वगळलं तर मजा यायची आमच्या बोलण्याला. आज मगापासून तुम्ही एक ऑब्झर्व केलंय का त्यांची जी भाची आहे ऋचा, ती ऋचा किती छान बोलते बरं. आता हे पुढची पिढी आहे. हा संस्कार जो आहे हा संस्कार आता ऋचाची पिढी जबाबदारीच आहे की हे आपल्याला पुढे घेऊन जायचं. ह्या सगळ्या लोकांना आपण सांभाळले नाही अशातून आपली ही जबाबदारी आहे. म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगायचं परत की मध्यम वर्गाची ही जबाबदारी आहे. संबंध हा समाज सतत घडलेला आहे. संस्कृतीची घडलेली आहे ती मध्यम वर्गाने केलेली आहे, अन्य कुठच्याही वर्गाने नव्हे. संस्कृती प्रत्येक वर्गाची असते पण त्याच्यातून हळूहळू मध्यम वर्गाच्या ज्या संस्कृतीपर्यंत आहे ती प्रातिनिधिक संस्कृतीपर्यंत आपण पोहोचतो. त्या प्रातिनिधिक संस्कृतीमध्ये वेगवेगळे घटक येत असतात आणि ते घटक एक तुम्हाला गमतीदार किस्सा सांगतो आणि थांबतो. आमची बिल्डिंग जी आहे ती बिल्डिंग 5 मजली आहे. त्याच्यामध्ये 24 फ्लॅट्स आहेत. त्या 24 फ्लॅट्समध्ये वेगवेगळ्या म्हणजे सगळे मराठी लोक आहेत. वेगवेगळ्या वर्गातून आलेले लोक आहेत. एका काळ गंमत झाली हल्ली तुम्हाला माहिती आहे की स्त्रिया खूप जाग्या झालेल्या आहेत. पुन्हा हे शतक स्त्रियांचं आहे हे आपण सगळे जाणतो. त्यामुळे आम्ही अतिशय नरमाईने वागत असतो. तर ह्यावेळेला काय झालं म्हणजे ह्यावेळेला म्हणजे 4 वर्षापूर्वीची गोष्ट. कोजागिरीला सगळ्या स्त्रिया जाग्या झाल्या आमच्या बिल्डिंगमध्ये आणि त्याने ठरवलं वरती जमायचं गच्चीवर. ते गच्चीवर जमल्या 8-8:30 मध्ये दूध बीज बाकीचा सगळा सरंजाम होता. ते काही होईच ना पुढे काहीच होईना. बायका एवढ्या जमलेल्या असून सुद्धा संभाषण होईना किंवा सगळ्यातून पुढे काही घडेना. आता काय करायचं. माझी पत्नी ही माझ्याच वयाची माझ्या वयाची नाही थोडी 8-9 वर्ष आहे पण ती अशा वाढलेली याच्यातून वाड्या वेड्यात वाढतात तशी वाढलेली. त्यामुळे तिने मंगळागौरीचे खेळ सुरू केले आणि खेळ सुरू केले आणि सगळं बघता तो माहोल बदलला. सगळे लोक पार्टिसिपेट झाले, भरपूर दूध प्यायले वगैरे सगळ्या स्त्रिया. दुसऱ्या दिवशी आम्ही तळमजल्यावर राहतो तर दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण बाई यायची ना तर आमचं घर दाबून गांगल काकू हिरोईन होत्या का गांगल काकू हिरोईन होत्या अंचुल काकू हिरोईन. नॅचरली मग मला कळायला लागलं. पण मी अनुराधाला विचारलं की तुला काय खेळांची गंमत सांगितली. सगळे खेळ झाले. मग मी काय केलं प्रत्येक दिवशी आता सध्या मी निवृत्त असल्यामुळे बराच वेळ घरी असतो त्यामुळे 4-3:30 वाजले की तिथं तरी एका फ्लॅटमध्ये फोन करायचा चहा प्यायला येऊ का असं विचारलं. मग आम्ही दोघं उठून जाऊन त्यांच्याकडे बोलायचं आणि मी वेगवेगळ्या समाज गटातल्या निदान 7-8 मंडळींना विचारलं की तुमचं संगोपन झालं ते कशा प्रकारचं होतं. त्या विशिष्ट स्त्रीला विचारायचं म्हणजे ते काय तुम्ही लहानपणी केलं काय, हिने काय केलं हे मला माहिती होतं, तर तुम्ही काय केलं. तर मला असं कुठेही आढळलं नाही कुठच्याही समाज गटामध्ये की ह्या तऱ्हेची काही ऑर्डर म्हणजे व्यवस्था असलेलं संस्कारांची व्यवस्था असलेलं काहीतरी घडतंय.
एक ह्याच्यावरती अक्षय तृतीयेला झुला काय म्हणतात त्याला वेगळं काहीतरी म्हणतात, विशेषतः खानदेशात आणि ह्या प्रदेशात झुल्यावरचे खेळ, आणखीन एक दोन अशा गोष्टी फक्त की ज्या नोंद आहेत. त्याच्या पलीकडे मला सगळ्या सबंध समाजावर संस्कार करू शकेल अशा तऱ्हेची कुठचीच गोष्ट आढळली नाही. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे, जे विशेषतः गेल्या 50-60 वर्षामध्ये वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या समाज गटातून आपण मध्यम वर्गात आलेले आहोत. आणि या सगळ्या मध्यम वर्गाची ही जबाबदारी आहे की आपल्याला जर पुढच्या पिढीविषयी खरोखर कन्सर्न असेल तर तो आपण ह्या संस्काराच्या माध्यमातून, पण आधुनिक काळातल्या संस्कारांच्या माध्यमातूनच राबवू शकतो. मी जर हे माझी पुढची स्टोरी लांबवली की कदाचित तुम्हालाही याच्यात इंटरेस्ट वाटेल, आणि कोणाला जरी इंटरेस्ट वाटला तर माझ्याशी जरूर संपर्क साधा. आणि दुसरी एक सांगायची गोष्ट अशी की मी जे thinkmaharashtra.com नावाचं जे प्रकरण करते ना, त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की तालुक्यामध्ये माझं ऑब्झर्वेशन असं आहे, गेले आता 50 वर्ष मी हा सगळा समाज पाहतोय, जवळून पाहतोय, जर्नलिस्ट ॲज अ ॲक्टिव्हिस्ट. तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की एका टप्प्यावर स्टेट कॅपिटल मुंबईवर एकदम महत्वाची होती, म्हणून मुंबईसाठी लढा वगैरे झाला. मग ध्यानात आलं की जिल्हे अधिक महत्वाचे आहे, जिल्ह्यातलं राजकारणही महत्वाचं आहे, म्हणून सिंहासन सारखे चित्रपट आले आणि सिंहासन नावाच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या, कारण जिल्हे जागृत व्हायला लागले. आता जर तुम्ही पाहाल गेल्या 15-20 वर्षातलं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तालुके जागे झालेले, तालुक्यात मंडळी आहे. आता सहज आम्ही आलो, तुम्ही यायला उशीर होता, हल्ली प्रमुख पाहुणे आधी येतात, मग प्रेक्षक येतात, त्यामुळे मग मधल्या काळात आमची करमणूक करणं तुळपुड्यांचं काम होतं. त्यांच्याकडे आम्ही प्रथम आलेले उत्तर त्या तुळपुड्यांचं काम होतं. त्या तुळपुड्यांकडे आम्ही ते गार्डन पाहिलं आणि तुम्हाला सांगतो की विशेष तुळपुड्याने ज्या तऱ्हेची ती गार्डन फुलवलेली आहे ना, सर्वसाधारण अशा तुम्हाला इथे बरेच आढळले झाड. अनेक स्त्रिया हल्ली मी पाहिलेल्या आहेत, अनेक स्त्रिया येऊन आमच्याकडेही मुंबईसारख्या शहरामध्येही अशा गार्डन्स आहेत, छोट्या मोठ्या स्वतःच्या घरात जेवढं जमेल असे. हा केवळ एक छोटा छंद, पण अत्यंत मनपूर्व राबवलेला, त्याच्याविषयी तितकं जाणून घेतलेलं, त्याच्याविषयीची शास्त्रीय बारीक सारीक माहिती पुरवलेली, ह्या तऱ्हेची आता हे जे जागेपण आहे ना, तुम्ही जरा तरी मागे पाहिलं नाही 20-25 वर्षापूर्वी ही जागृती नव्हती. ही जी जागृती आलेली आहे ना, जागृतीचा आपण लाभ घेतला पाहिजे. आणि अशी थोडी अधिक सार्वजनिक क्षेत्रात मला माहिती नाही आहे टोळपुड्यांचं काम आहेच ना, पतपेढी म्हणजे तेवढं बापरे मोठं काम आहे, तर ते तेवढं मला नीट माहिती नाही, त्यामुळे त्याचा उल्लेख व्हायला मुश्किल झाला. तर ऍक्च्युअली अशी माणसं तालुका पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर आता तयार आहेत. आणि ह्या माणसांचं जे जागरण आहे ना, ते जागरण आपण केलं तर फक्त लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं, सावरकरांनी काय केलं होतं, ह्या गोष्टी सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी आता घडत आहेत. भागवतातल्या गोष्टी तर बिलकुल सांगण्याची गरज नाही. भागवतातले जे चमत्कार आहेत ना, त्याच्यापेक्षा मोठे चमत्कार आता तुम्हाला जे आम्ही पाहिलं का बागेच्या छोट्या रूपात आम्ही पाहिला चमत्कार पाहिला. 12 वर्षात ह्या तऱ्हेची पुरी शक्य. हे इकडे वनगे बेंचून बसले, त्यांची तर केवढी मोठी स्टोरी आहे. ही सगळी माणसं जी आहेत ना, या माणसांच्या स्टोरीज ह्या उद्याच्या समाजाला आधार देणाऱ्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान युद्ध करते का, देवेंद्र फडणवीसांना अजित पवार ते वेगळे अजित पवार चॅलेंज देणार आहेत का, या गोष्टींमध्ये आपण पडण्याची गरज नाही. आपण आपले संस्कार पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद.